सगळ्यांना सुप्रभात. आज विशेष सुप्रभात. सुप्रभात. आज विशेष भागामध्ये आपण भेटतोय. रोजची मालिका सोडून आपण आज विशेष भागामध्ये भेटतोय आणि हे बोलण्याची, मनापासून जे काय वाटतंय ते बोलण्याची संधी दिली आहे या वर्गाने. दादासाहेब टिचकुले योगवाणी वर्ग जो मला संधी देतो त्याबद्दल मी आधी त्या वर्गातील सगळ्या सदस्यांची कृतज्ञता व्यक्त करते आणि जे सदस्य आज हजर आहेत त्या सगळ्यांना नमन करते आणि माझ्या आजच्या निरूपणाला सुरुवात करते. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आहे तू जननी मदीय न कळे, अज्ञान मी लेकरू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. आजचा विशेष दिवस यासाठी आहे की इंग्रजी कॅलेंडरनुसार आज आपलं वर्ष बदलत आहे आणि त्याचा परिणाम अगदी जास्त आपल्या मनावर आहे. जरी मराठी कॅलेंडरप्रमाणे आपण गुढीपाडव्यापासून मानत असलो तरी अकॅडमिक शैक्षणिक कार्य आणि आपल्याला लक्षात राहण्यासारखं वर्ष म्हणजे आजपासून सुरू होत आहे आणि हे दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहत असतो की याला विशेष महत्त्व आहे. नवीन वर्ष म्हटलं की काहीतरी नवीन सुरू करायचं, पण सुरू करत असताना माझं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण सुरू करायचा विचार करतो त्यावेळी आधी आत्मपरीक्षण करावं आणि सिंहावलोकन करावं. आधी मागच्या वर्ष कसं गेलं ते बघावं आणि त्या मागच्या वर्षाचा फायदा तोटा काय झाला हा स्वतःचाच विचार करून जर आपण काही विचार करून संकल्प करायचा प्रयत्न केला तर तो संकल्प पूर्ती होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी जरी काही ठरवलं नसलं तरी जर एखादी चांगली घटना आपल्या जीवनात घडली किंवा आपल्या कर्मामुळे घडली, जर आपण काहीतरी चांगलं केलं आहे असं वाटलं आणि त्यानुसार अतिशय उत्तम जर परिणाम मिळाला तर ती गोष्ट पुन्हा करायला हरकत नाही. तीच गोष्ट पुन्हा करावी एकतर. आणि नसेल काही चांगलं घडलं तर दुसरं कुठेतरी चांगलं बघितलं आहे आणि त्या चांगलं बघितल्याने सुद्धा मला आनंद झाला आहे, ते माझ्या जीवनात का घडू नये. आणि आपलं मानवी जीवन इतर जीवांच्या पेक्षा वेगळं ह्यासाठीच आहे की तो चांगला उत्तम विचार करू शकतो. आपलं हे जे मन आहे, मन एव मनुष्याणाम, आपण जे मनात ठरवू तसंच करतो हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. मनाने ठरवलं आणि ते जर वाईट असलं, चुकीचं असलं, त्या चुकीचे परिणाम आपण भोगतो आणि चांगलं असेल तर त्याचे सुद्धा आपण परिणाम भोगतो. पण चांगलं का वाईट हे मन ठरवू देत नाही. हे चांगलं का वाईट हे मन ठरवू देत नाही. मग मन ठरवू देत नाही त्यामुळे मनावर नियंत्रण करणं किंवा मनाला विवेक शिकवणं किंवा मनाला चांगल्याची गोडी लावणं ही जबाबदारी आपली आहे. जर एखाद्या वेळेस चूक झाली आणि त्या चुकीचे परिणाम जर आपण भोगले त्यातून तरी सावरावं कमीत कमी, पण तेही आपलं मन आपल्याला सावरू देत नाही जोपर्यंत आपल्यावरती काहीतरी विशेष कृपा घडत नाही किंवा आपण स्वतः काहीतरी चांगला निर्णय जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपलं मन आपल्या ताब्यात येत नाही. आपलं मन ताब्यात येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आपण जसा विचार करू तसाच आचार करतो. अगदी मुद्दा हा आहे जो ज्या वेळापासून आपल्याला कळायला लागतं त्यापासून आपल्या विचारांप्रमाणेच आपलं वर्तन असतं. आता त्याची 2 उदाहरणं म्हणजे सिम्बॉलिक उदाहरण मी सांगते. जसा आपण विचार करू तसाच आपला आचार असतो आणि जसा आचार असतो तसं फळ मिळतं, हे समजलं पाहिजे. जसं आपण करू बोले तैसा चाले. जर आपण जसं बोलतो, जसं आपण विचार करतो तसं जर चाललो तर त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळतं. पण जर चुकीचं फळ मिळाल्यावर सुद्धा आपण जर त्याच्यामध्ये बदल करणार नसू तर बाकी तो एक दोष लागतो
आपल्याला ती संधी आहे मानव जन्मामध्ये, की ज्या काही घटना घडल्या आपल्या जीवनामध्ये मागच्या वर्षी, निदान 1 वर्षाचं अवलोकन तर करता आलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी काही काळ आपण एकांतात घालवायला पाहिजे. चांगलं आणि वाईट काय घडलं किंवा घडेल, पुढे काय करायचं आहे, यासाठी मनन चिंतन आवश्यक आहे. त्यासाठी ही प्रभातीची वेळ अतिशय उत्तम आहे. आपण सगळेजण चांगला विचार करतो, म्हणूनच आपण एकत्र आलो. पण प्रत्येक वेळी आपल्या जीवनातल्या घटना या इतरांना सांगून त्यानुसार आपण जीवनामध्ये बदल करणं ही खरंच आपली जबाबदारी आहे. इतरांनाही सांगणं ही आपली जबाबदारी आहे. कारण मनावर नियंत्रण हा सगळ्यात मोठा भाग आहे. आता या ठिकाणी आपण एक सत्यसंकल्पाचा दाता हे सगळा जो विषय तो नंतर बघू. आधी आपली साधी उदाहरणं बघा कशी आहे, की त्यानुसार आपण ठरवू शकतो. एक कथा सांगते. ज्या कथेमधला जो नायक आहे, तो नायक आपल्या लग्न त्याचं होतं आणि त्याच्या बायकोला अतिशय त्रास देतो. इतका त्रास देतो, की अगदी तिला जीवन नकोसं होतं. आणि त्या ठिकाणी ती सगळ्यांना सांगते, की मला आता जीवनात अर्थ वाटत नाही. आणि वडिलांना सांगते, की मला आता जीवनामध्ये अर्थ वाटत नाही. माझ्या जीवनाचं काहीही होऊ शकतं, कारण मला घरात भयंकर त्रास आहे. पण हे जोपर्यंत कळेल वडिलांना, त्यापूर्वीच हा नवरा त्या बायकोचा अक्षरशः जीव घेतो. अक्षरशः जीव घेतो आणि जीव घेत असताना त्याची जी मोठी मुलगी आहे ती पाहते. प्रत्यक्ष ते बघते, की आपले वडील आपल्या आईला मारतायत आणि अगदी पोटावर लाथाबुक्क्या मारून वडील आईचा जीव घेतात आणि आई गतप्राण होते. ती गेल्यानंतर तिला ओढत ओढत आपल्या स्विमिंग टँकमध्ये नेतात आणि टाकून देतात आणि अशा पद्धतीने बायकोचा जीव घेतात. पण या ठिकाणी हतबलता अशी आहे, मुलगी लहान आहे आणि वडिलांना जेव्हा कळतं, जेव्हा वडील येतात, त्यावेळी वडील म्हणतात, मी पण हतबल आहे, कारण मला कुणाचाही आधार नाही. आणि आता ह्या ज्या 2 मुली आहे, जायची ती व्यक्ती गेली आहे, माझी मुलगी गेली आहे. विचार बघा प्रत्येकाचे. त्या माणसाचा विचार मारून टाकलाय आणि वडिलांचे विचार असे आहेत आता, की मुलगी तर माझी गेली आहे, दुःख करून वेळेवर म्हणे मनावर नियंत्रण आणलं त्यांनी. कोणत्या वेळी नियंत्रण आणलं बघा. जे म्हणतात आहे, की माझी मुलगी गेली आहे. मग आता मुलगी गेल्यानंतर काही ना काही फायदा वडिलांचा मुलींना होणार आहे. त्यामुळे मी वडिलांबद्दल कोणत्याही प्रकारची केस करणार नाही. जावयाबद्दल फक्त एकच म्हणतात, की मी माझ्या मुलींना घेऊन नातींना घेऊन जातो घरी आणि त्याचं पालनपोषण करतो. तुम्ही तुमची जबाबदारी, आणि मी कुणालाही सांगत नाही, कोणत्याही प्रकारची कंप्लेंट करत नाही. असं सांगायला जरी येतात तरी तो निर्ढावलेला व्यक्ती त्यांना म्हणतो, तुम्ही सांगण्याचा प्रश्नच येत नाही, तुम्ही सांगूच शकणार नाही, मी तुम्हाला सांगू देणार नाही. आणि एक गोष्ट अशी आहे, की त्याचं समाजामध्ये मान प्रतिष्ठा इतकी आहे. 2 प्रकारचे जे रूपं आपण म्हणतो, तसं तिकडचं रूप त्याचं इतकं सुंदर आहे, की कोणाला सांगितलं तरी पटणार नाही आहे. त्यामुळे ते त्यांना म्हणतात सासऱ्यांना, की तुम्ही तो प्रश्नच उद्भवत नाही सांगण्याचा. सांगितलं तरी कळणार नाही, कारण माझं जीवन इतकं व्यवस्थित चाललं आहे सगळं, कुणीही तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवणार नाही. मग त्यावेळी ती मुलगी, तिला मुलीला आधार घेऊन त्यांनी कदाचित जर काही केलं असतं, तर त्यातून काहीतरी निघालं असतं. पण विचार वडील करतायत काय, की मुलींचं भवितव्य वडिलांच्या हातात आहे. वडिलांनी जे काही केलं आहे ते करून झालं आहे. माझ्या मुलीचं दुःख मला भोगणं आहे. मी माझ्या नातींना सांभाळतो आणि अशा पद्धतीने नातींना घेऊन येतो. म्हणजे इतका विचार आपल्याला वाटतं, अतिशय उत्तम विचार केला, मुलींचा विचार केला आणि मुलींना घरी घेऊन आजोबा सांभाळत आहेत. पण त्यांना स्वतःच्या जीवनाचा तरी भरोसा होता. किती दिवस आपण त्या मुलींना सांभाळू शकणार आहे, काय ते वडील त्यांच्याबद्दल करणार आहे, कोणतीही कल्पना नसताना आपल्या विचाराने निर्णय घेतला आणि मुलींना घेऊन गेले. हा विचार मग या ठिकाणी आपण म्हणतोय. आणि त्या 2 मुली असून सुद्धा तो व्यक्ती म्हणतोय, की आईला त्रास देतोय कशासाठी, मला मुलगा हवाय. विचार त्याचे, मला मुलगा हवाय म्हणून जीव देतो. तिसऱ्यांदा जेव्हा तुला बाळ होणार आहे त्यावेळी मला मुलगा पाहिजे, आणि जर मुलगा नाही आहे तुझ्या पोटात हे कळलंय, त्यामुळे मी मारून टाकतो. ह्या प्रकाराने, ह्या विचारांनी त्याचा तो जीव घेतोय आणि मुली घरी येतात आहे. हा विचार, इतका भयंकर विचार करून तो अगदी शांतपणे त्याचं आयुष्य पूर्ण घालवतो. पुन्हा दुसरं लग्न करतो. विचार काय, की मला मुलगा पाहिजे. आपल्याला असं वाटतंय, की त्याला मुलगा पाहिजे म्हणून त्यांनी लग्न केलं. दुसरं लग्न केल्यावरती त्याला मुलगा होतो आणि मुलगा झाल्यावर सुद्धा त्याला बायकोचं मारणं थांबत नाही. ती बायको म्हणते त्याला, मला त्या 2 मुली कोणत्या आहेत तुमचे, ज्यांचे लग्न जर तुमच्या स्वतःच्या मुली आहे, त्या मुली आणि मला काही वेगळं वाटत नाही. तिचे विचार, की मला त्यांना भेटायचं आहे, ती शेवटी आपलीच मुली आहेत, त्यांना आपली गरज आहे असं म्हणते. तेव्हा तिलासुद्धा मारतो.
तिचासुद्धा जीव घेतो आणि पुन्हा ती बाई गत प्राण होते. त्या मुलाच्याही मनावर परिणाम होतो. म्हणजे एकदा असं वाटतंय की त्याला मुलगा पाहिजे म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. मुलगा झाल्यावर सुद्धा त्यांनी दुसऱ्या बायकोला मारले. त्याचा विचार हेच की मी, आणि याचं कारण म्हणे आता असं सांगतात तो कथाकार, की त्याला त्याच्या बहिणी चांगल्या वागल्या नसल्यामुळे सगळ्या स्त्री जातीवरती राग आहे. मग या स्त्री जातीवरचा राग काढत असताना कोणत्याही मनावर नियंत्रण नसताना जी स्त्री त्याच्या संबंधात येते त्या स्त्रीचा तो राग करतो. इकडे पाहिलं तर प्रतिष्ठा आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, मोठ्या पदावर आहे, पैशाची कमतरता नाही, पण विचार अतिशय घाणेरडे असल्यामुळे तो चांगले विचार करू शकत नाही. याला अविवेकाने वागणं म्हणतात. हां, अशा प्रकारचा विवेक करणं, दुसऱ्यांचा जीव घेतला बरं, त्याच्यावरती कोणीही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये तो आहे. आणि तो म्हणतो जर कोणी माझ्यावरती घेतलं तरी त्याचा माझ्यावरती परिणाम होणार नाही. असा निगरगट्ट कशाने झाला तोही मनुष्य जन्मालाच आलेला आहे. त्याच्यासमोर त्याची बायको आहे, जे सगळं प्रेम करते आहे, तरीसुद्धा मला वाटतंय ना हे असं, मग ते तसंच व्हायला पाहिजे, आणि या पद्धतीने पूर्ण संसाराचा तो नाश करतो. पुढे ही मुलगी मोठी होते. जेव्हा हे सगळं बघितलेलं असतं, ती केस रिओपन करते, त्याला शिक्षा होते. हे 30 वर्षानंतर 20 वर्षानंतर घडतं. त्याला कर्माचं फळ मिळतं, पण ते 30 वर्ष तर तो स्वतःच्या आनंदात मस्त असतो. ह्या मनाला काय म्हणायचं, काय समजवायचं अशा आणि कोण समजवणार आहे अशा व्यक्तीला? हा पहिला प्रकार मनाचा, म्हणजे व्यक्ती विचार करून किती खालच्या थराला जाऊ शकतो असं हे उदाहरण आहे. उदाहरणादाखल सांगितलं. आणि दुसरं उदाहरण, कितीही परिस्थिती खराब असो, कितीही मला जीवनात त्रास असो, तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये आनंद कमी होणार नाही. मी कुणाला त्रास देणार नाही, मी परोपकार करीन, मी अतिशय सज्जनपणे वागेन, माझा सत्वगुण जो आहे तो जागृत ठेवीन, असे सांगणारे जे संत सज्जन आहे त्यांनाही मनच आहे. यालाही मन आहे दुष्ट वागणाऱ्यालाही, आणि दुष्ट वागत असताना त्यांना काहीही त्याचं वाटत नाही. त्याच्यावर मायेचा पगडा इतका बसलेला असतो की त्यांनी जे काही करतोय त्या करण्यामध्ये त्याला चुकीचं काही करतोय असं वाटत नाही. आणि या ठिकाणी सतत सगळ्या गोष्टींची जाणीव असल्यामुळे सतत परोपकार, सतत दुसऱ्यांचा विचार, स्वार्थ नाही, अजिबात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न करता दुसऱ्यांसाठी जीवन अर्पण करणारे हे परोपकारी सत्पुरुष बघितल्यानंतर जीवन एकच आहे. पण जीवन फक्त बदलतंय कशामुळे? फक्त विचारांनी बदलतंय. मन जसा विचार करेल, जसा चांगला विचार करेल तर जीवन चांगलं होतं. मन वाईट विचार करेल तर जीवन वाईट होतं. भलेही ते त्याला जाणवलं नाही तरी त्याचं जीवन वाईटच आहे. त्यामुळे हे लक्षात घेताना, आपण हे आत्मपरीक्षण करताना, सिंहावलोकन करताना, सगळ्या ज्या घटना आपण बघतो त्यावेळी विचार करायचा आहे की खरा फायदा कशातून होणार आहे. हे मागच्या वर्षी मी काय बघितलं, कोणत्या प्रकारची दृश्य बघितली, काय बघितलं, माझ्या जीवनामध्ये मी कोणता बदल केला, या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. आणि सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न जर करायचा असेल तर काय करावं लागेल हे बाकी आता कोणत्या तरी वेळी ठरवावं लागेल. कोणत्या गोष्ट एखादी ठरवल्याशिवाय आपण पुढची गोष्ट मिळवू शकत नाही. चंद्रमा मनसो जातः. आता यासाठी चंद्र जो आहे तो चंद्र मनाचा कारक आहे. मग जे आपल्याला ठरवायचं आहे आज, ते ठरवण्याचा जो घटक मूळ देवता जी आहे त्याचंच आवाहन करायचं ना सरळ, की बाबा रे मला कळत नाही, माझी बुद्धी मला चुकीचा निर्णय देते कधी कधी, आणि त्याचे परिणाम मला भोगावे लागतात. हे प्रत्येक जीवाच्या बाबतीत आहे, एका व्यक्तीचं नाही. जसं संत सज्जन सगळ्यांनी सोडून दिलाय वाईट वागणं, त्यामुळे त्यांना चांगले परिणाम मिळतात स्वतःला आणि इतरांना सुद्धा फायदा होतो, तसा हा आमचा मनाचा कारक जो चंद्र आहे त्या चंद्राची उपासना करावी. त्या चंद्राची जर उपासना केली काही काळ, तर यावर्षी नाही निदान, पण ज्यावेळी आपल्यावरती कृपा होईल त्यावरती आपला सत्यसंकल्प घडेल. तो सत्यसंकल्प कशाचा? की ज्याने मला आनंद मिळणार आहे. आनंद का मिळवायचा आहे? कारण आनंदाचाच मी अंश आहे. आनंदाचा अंशरूपाने जो श्रीकृष्ण आला, आनंदाचा अंशरूपाने जो राम आला, त्या अवतारामध्ये त्यांना दुःख भोगावं लागलं हे मला समजतं जेव्हा तो चंद्राचा उपाय आपल्याला त्यावरती आशीर्वाद मिळालेला असतो. कारण त्यांना अंशरूपाने जेव्हा ते अवतार घेतात त्यावेळी त्यांना जसा त्रास होतो तसाच त्यांचा अंश मी आहे, आणि त्यांचा अंश मी असल्यामुळे जो काही मला त्रास होतोय त्या त्रासाशी माझा काहीही संबंध नाही. उलट त्या सगळ्या त्रासांमध्ये मला स्थिर राहायचं आहे असं वाटणं म्हणजे कुठेतरी केलेली उपासना फळाला येणं. हा जो संकल्प करायचा आहे आज,
तो संकल्प हा करायचा आहे की माझं मन स्थिर झालं पाहिजे. त्यांनी निरक्षीर विवेक करता आला पाहिजे. चांगलं काय आणि वाईट काय हे मला कळलं पाहिजे. कारण यावेळी आपलं सगळ्यात महत्त्वाचं ध्येय आहे स्वतःला आनंदी करणं. इतकं बाहेरचं वातावरण प्रदूषित झालं आहे. या प्रदूषित वातावरणामध्ये आपल्याला स्वतःला जर स्थिर ठेवायचं असेल, आत्मकल्याण करायचं असेल, तर स्वतःला स्वतःसाठीच संकल्प करावा लागणार आहे. आणि जो संकल्प करत असताना चंद्राला साक्षी धरायचा आहे. चंद्राला म्हणे 15 दिवस त्रास होतो आणि 15 दिवस तो आनंदात जगतो. त्यालासुद्धा कला आहे. तो सुद्धा ते कलेने आपल्याला दाखवतोय की कमी जास्त दुःख होत असतं, भरतीच्या सोबत तो पुढे येतो. असा हा जो चंद्र आहे हा मनाचा कारक आहे. त्यामुळे त्या मनाच्या कारक असलेल्या चंद्राला आपण जर प्रार्थना केली, कोणत्याही मनाने स्थिर कर. मनाचे श्लोक आहेत. आपल्या मनाला सहजतेने जे वाटेल ते करून आपलं मन स्थिर करणे ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आता या ठिकाणी एक चंद्र कवच आहे. जे चंद्र कवच त्याचा फायदा काय होतो ते सुद्धा सांगते. जे चंद्र कवच स्तोत्र मंत्रस्य गौतम ऋषी अनुष्टुप छंदा चंद्रो देवता. आता ही जी चंद्र देवता आहे, अनुष्टुप छंदामध्ये हे कवच आहे. अगदी 8 ओळींचं कवच आहे. ज्याला कुणाला स्वतःला स्थिर व्हायचं आहे, चंद्राला प्रसन्न करून घ्यायचं आहे, त्यानुसारच आपली बुद्धी काहीतरी संकल्प करेल ना. जोपर्यंत आपली मन आणि बुद्धी स्थिर होत नाही तोपर्यंत संकल्पाला अर्थ होत नाही. कारण आत्ता सरांनी जसं सांगितलं तसं संकल्प केला तरी तो स्थिर टिकत नाही जोपर्यंत आपल्याला मनापासून वाटत नाही. म्हणून तो संकल्प करण्याआधी आपण त्याचा जो दाता आहे, संकल्पाचा आपल्या मनाचा कारक जो चंद्र आहे त्याचं कवच म्हणायचं. त्या कवचातून चंद्राची जर आपल्यावरती कृपा झाली तर आपले जे संकल्प आहेत त्या एक तर मुळात आपण अतिशय चांगले संकल्प घेऊ आणि घेतल्यानंतर ते टिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करू. कारण आपल्याला तो जलतत्वाचा ग्रह आहे. चंद्र हा जलतत्वाचा आहे. म्हणजे जे काही भरून येत आहे मनामध्ये चांगले आणि वाईट विचार हे सगळ्यांचा कारक चंद्र आहे. आता महर्षी गौतमांनी केलेलं हे स्तोत्र आहे. वासुदेवस्य नयनम शंकरस्य च भूषणम. सोपी भाषा आहे याची. वासुदेवस्य नयनम शंकरस्य च भूषणम एवं ध्यात्वा जपे नित्यम शशिनम कवचम शुभम. शशि पातु शिरोदेशम भालु पातु कलानिधि चक्षुषि चंद्रमा पातु श्रुति पातु निशापति. प्राणम क्षपाकर पातु मुखम कुमुद बांधवः पातु कंठम च मे सोम स्कंदौ जैवा स्त्रुकस्तथा. करौ सुधाकर पातु वक्ष पातु निशाकरः हृदयं पातु मे चंद्रो नाभिं शंकरभूषणम. मध्यम पातु सुरश्रेष्ठ कटि पातु सुधाकरः उरु तारापति पातु मृगांको जानुनी सता. अब्धिज पातु मे जंगे पातु पादौ विभुसदा. सर्वज्ञानिनाचांगानि पातु चंद्रो खिलं वपुः. एतद्धि कवचम दिव्यम भुक्ति मुक्ति प्रदायनम यः पठेत् शृणुत्याद्वापि सर्वत्र विजयी भवेत्. अशा इति ब्रह्मामये चंद्रकवचम संपूर्णम. असं चंद्रकवच समोर येणं, मनाला म्हणावं वाटणं, म्हटल्यानंतर त्याची कृपा झाल्यानंतर काय परिणाम होतील बघा. त्यांनी सांगितलंय सर्व प्रकारचे सर्वत्र विजयी भवेत. कारण सर्वत्र विजय केव्हा मिळणार आहे? जेव्हा आपल्याला वाटतोय तो विजय आणि आपण मनाने स्थिर असू, आपण आनंदी असू, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून हे कवच म्हटल्यानंतर चंद्राची आपल्यावरती अगदी आशीर्वादपर होणार आहे. विचारा इतकं देखणं काहीच नाही. मग जितकं विचारा इतकं वाईट पहिलं जी गोष्ट सांगितली त्या ठिकाणी एका विचाराने त्या व्यक्तीचं नुकसान झालं आहे. प्रत्यक्षात ती व्यक्ती अगदी प्रतिष्ठित आहे, मान आहे, पैसा आहे, सगळं आहे. पण विचार अतिशय वाईट असल्यामुळे अगदी सर्वसाधारण सगळं चांगलं जीवन मिळून सुद्धा जसं त्याचं नुकसान झालं, तसं जितका सुंदर विचार आपण करू तितका विचारा इतकं देखणं काही नाही. फक्त ते विचार देखणे म्हणजे सुंदर आणि सकारात्मक असायला पाहिजे. आता हे कोण ठरवणार आहे? आपण ठरवू शकत नाही. म्हणून कवचाचा, मनाच्या श्लोकांचा आधार घ्यायचा. मला काहीही कळत नाही, तुम्ही माझ्या मनातले विचार सकारात्मक करा आणि त्यानुसार मला आनंद मिळावा याची व्यवस्था तुम्हीच करा. कारण हे सगळं धर्माला अनुसरून जे काही असेल ते सगळं मला आचरण करण्याची बुद्धी तुम्ही द्या. आता हे सगळे ठरवल्यानंतर बुद्धी आणि मन असल्याशिवाय हे शक्य नाही. आता धर्म म्हणजे तरी काय? धर्म म्हणजे दुसरा सोडा. आता कलियुगामध्ये धर्म म्हणजे स्वधर्म. स्वधर्म म्हणजे मला काय करायचं आहे, माझ्या कल्याणाचं काय. याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या कल्याणाचा, जेव्हा खऱ्या कल्याणाचा विचार करतो त्या ठिकाणी परोपकारच असतो.
स्वार्थ या ठिकाणी असत नाही. तो म्हणलं त्यांनी माझा धर्म आहे, रागवणं माझा धर्म आहे, जीव घेणं माझा धर्म आहे, हे त्यांनी जरी मानलं तरी ते सत्य नाही ना. सत्य काय आहे? धर्म म्हणजे स्वधर्म. स्वधर्म म्हणजे आतमध्ये स्थित असलेल्या परमात्म्याला शांत वाटणे, आपण त्यानुसार शांत होणे, याला सहजयोग म्हणतात. आता सहजयोग काय? इतका सहजयोग बोलताना आपण म्हणतो नैसर्गिक व्हायचं आहे. नैसर्गिक होणं म्हणजे आता नैसर्गिकतेने कृत्रिमता सोडायची म्हणजे नैसर्गिक व्हायचं आहे. आपण काहीतरी वेगळं करतो म्हणून ते कृत्रिमता येते. उलट अगदी मनापासून जे वाटतंय ते करायचं आहे. अगदी मनापासून खोल असं जे आता आपल्याला वाटलंय कवच म्हणायचं आहे, आपल्याला वाटलंय मनाचे श्लोक म्हणायचे आणि त्यानुसार सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये निश्चित येतील. आता अशा वेळी सुरुवात जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची करतो, आता हा संकल्प घेतलाय की मनाने मला सकारात्मक व्हायचंय, त्यासाठी मनाचे श्लोक किंवा कवच असं काही जे मला आवडलं ते म्हटलं, त्यानंतरही अनेक विचारांची गर्दी मनामध्ये होते. मन आपलं स्थिर राहत नाही. मन खूप चंचल असतं. इतकं सगळं करून सुद्धा मन स्थिर राहत नाही. मग सहजता म्हणजे काय? सहजता म्हणजे कोणताही विचाराला येऊ द्यायचा. ध्यानाच्या बाबतीत सुद्धा लोक असंच सांगतात. ध्यानाला जेव्हा लोक बसतात, म्हणजेच हे कवच वगैरे असे सगळे झाल्यानंतर जेव्हा हे व्यक्ती ध्यानाला बसतात, चांगले विचार यावं जेव्हा तेव्हा वाटतं, कोणताही विचाराला येऊ द्यावं. आल्यानंतर त्याला आला तसा काही वेळ राहू द्यावा आणि त्याला निघून जाऊ द्यावं. त्यावरती कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायची नाही. कोणत्याही प्रकारचा अट्टहास करायचा नाही. हा विचार का आला? वाईट विचार का आला? चांगला विचार का आला? काहीही विचार करायचा नाही. सहजता म्हणजे काय? अशा पद्धतीने ती सहज साधना करायची. जो विचार आला तो विचार येऊ द्यायचा. आल्यानंतर तो थोडा वेळ राहतो, रेंगाळतो, वाट बघतो. आपण काही त्याच्यावरती प्रतिक्रिया देतो का ह्याची तो विचारसुद्धा वाट बघतो. कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायची नाही, ही साधना आहे. येतात विचार, असंख्य विचार येतात. जपाला बसलो तरी विचार येतात, ध्यानाला बसलो तरी विचार येतात. विचार आले येऊ द्यावे. कारण विचारांनीच आपलं जीवन जमलंय म्हटलंय, कारण विचारांनीच पुढे फायदा होणार आहे. त्याच्यामुळे विचार वाईट कसे? विचार चांगले आहेत, पण त्यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे विचार आला एक येऊ द्यावा. थोड्या वेळ रेंगाळतो, थोड्या वेळ रेंगाळल्यानंतर तो निघून जातो आपोआप. कारण त्याला कोणतं खतपाणीच मिळत नाही. मी असं करतो, त्यांनी जर असं म्हणलं याच्यावरती आज आपल्याला राग करायचा आहे, पण आपल्या मनावर त्याचा परिणामच होऊ द्यायचा नाही. राग करायचा आहे, आला विचार, थोड्या वेळ थांबला, मला काहीही प्रतिक्रिया त्यावरती द्यायची नाही आणि तो निघून जातो. असा एक आला, मग पुन्हा दुसरा. ते काय रावणाचा आहे का? रावणासारखं आहे ना. रावणा मारायला गेलो, एक मुख जरी तुटलं तरी दुसरं तयारच आहे. कारण वाईट विचारांची गर्दी मनामध्ये असते सुरुवातीला. जी साधना सुरुवातीला करतोय आपण, त्या ठिकाणी वाईट विचार, चांगले विचार येतच. पहिला आला, थोडा वेळ थांबला, निघून गेला. दुसरा आला, तसाच थोडा वेळ थांबला, निघून गेला. कारण कोणत्याही प्रकारची प्रतिसाद आपलं मन त्याला देत नाही. या विचारांना येऊ दे. त्यांच्या मनात विचार आले, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, शांत राहायचं आहे. विचार आल्यानंतर त्यावरती आपण कोणत्याही प्रकारची विचारांची प्रक्रिया न करता कृती करण्याचा तर प्रश्नच येत नाही. चांगलाही विचार आला तरी करायचा नाही. कारण या 10 मिनिटात, या अर्ध्या तासामध्ये मला फक्त चिंतन करायचं आहे. मला कोणतीही कृती करायची नाही. हे त्या मनाला आणि विचारांना पटवायचं आहे. हे सगळं केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण कवच म्हणू, जेव्हा आपण एक विशिष्ट साधना करू, त्यानंतर सहज साधना घडेल आणि आपण नैसर्गिकतेकडे वळू. जितकं आपण नैसर्गिक होऊ तितका आपला उत्कर्ष होतो. पहिला विचाराला सोडून दिला, जाऊ दिलं, दुसरा आला, सोडून दिला. मग असं करता करता विचार येणं थोडं कमी होतं काही दिवसांनी. आणि मग हे कमी विचार झाले ते थोडा वेळ थांबतात, येतात, निघून जातात. कारण त्यांना समजतं या ठिकाणी आपल्याला काहीही फायदा नाही, आपण राहून या ठिकाणी फायदा नाही, हे तेव्हा समजतं. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते निघून जातात. आले ते टिकत नाही. टिकतात केव्हा? जर आपण त्याला टिकवलं तर. जर त्या व्यक्तीने म्हटलं असतं की नाही असं आपल्याला करायचं नाही, तर ते निघून गेलं असतं. पण त्यांनी तेच करायचं ठरवलं, त्यामुळे स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य त्यांनी वाया घालवलं. तशासारखं त्या विचारांना थारा द्यायचा नाही. चांगलाही विचार, आज असं म्हणतोय अर्धा तास मला ध्यानाला बसलो, सत्यसंकल्प केलाय, ध्यान करायचं आहे, पण जर ध्यानाला बसलो आणि असं विचारायला की नाही आपण पूजा करावी, नाही. आता आपण जे ठरवलंय एक करतोय ना, चांगला विचार असो किंवा वाईट विचार असो, त्याला येऊच द्यायचं नाही. आला त्याला मग अशाने हळूहळू ते विचार येणं कमी होतं किंवा त्याची तीव्रता कमी होते. मग या गोष्टी घडल्यानंतर आपल्यातला बदल पहा काय होतो. निश्चित बदल होतो हा. आपण जेव्हा ह्या विचारांकडे बघतो की तो निघून गेलाय, खरंच आपल्या अंतर्या हृदयाला आनंद होतो.
बघा माझं ऐकतोय आस, त्या मनातल्या विचारांना त्यांनी डावललं. त्यामुळे हृदय खरंच शांत होतं. पहिली हृदयाची शांतता ही नैसर्गिकता आहे, की ज्या ठिकाणी मन जे काही विचार करतं ते आणि तेच केलं पाहिजे ते करू देत नाही. जेव्हा मन शांत राहतं, ध्यान होतं, तेव्हा ते शांत होतं आणि मग त्या विचारांकडे आपण तटस्थपणे बघू शकतो. ते जे काल विचार आले होते, जे काही आज विचार येत आहेत मनामध्ये, त्याकडे आपण तटस्थपणे बघू शकतो. खरंच तो विचार माझ्या मनात आला, तो माझ्या कल्याणाचा होता का? हा विचार माझ्या मनात येतो. आणि दुसरा विचार येतो, तो विचार आला होता, तो माझ्या कल्याणाचा आहे. मग दोन्ही विचार आपण तटस्थपणे केव्हा बघू शकतो? जेव्हा काही विचार सोडून दिलेले असतात. कोणती तरी गोष्ट जेव्हा सोडतो, तेव्हाच आपण नैसर्गिकतेकडे वळतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येतील, ती साधना जेव्हा घडेल, तेव्हा त्या ज्या आलेल्या विचारांकडे तटस्थपणे बघता येतं आणि आपल्या कल्याणाचा कोणता विचार आहे तो निवडून घेता येतो. हा संकल्प जेव्हा करता येईल आपल्याला, तेव्हा आपण म्हणतो की आपली साधना पूर्ण झाली. हा संकल्प जर आज आपण केला, हा सत्य संकल्प आहे. हे करू, ते करू, ते करू, उलट काहीच मला करायचं नाही, हा संकल्प. निदान अर्धा तास तरी मला काहीही करायचं नाही. माझ्या मनात असंख्य विचार येतात, त्या विचारांना आलं तसं सोडून द्यायचं आहे. जसं आपण नळाचं पाणी सोडतो तसे विचार सोडायचे आणि थोड्या वेळाने जेव्हा ध्यान संपलं तर विचार करायचा, कोणता कल्याणाचा होता, काय केल्याने मागच्या वर्षी मला फायदा झाला, काय केल्याने मला त्रास झाला, तोच विचार पुन्हा येतोय, माझं नुकसान हा विचार करतोय. त्या विचारांना थांबवायला पाहिजे. आणि हे जेव्हा आपण थांबवण्याचा प्रयत्न करू, तर आपलं हृदय निश्चित आनंदी होतं आणि आपल्या चेहऱ्यावरचा तो आनंद लपू शकत नाही. कारण विशेष परिणाम काहीही आपल्यावरती न होता जे कृती, मग आपण एखादी कृती ठरवतो त्या विचारातून की त्याचा फायदा झाला होता. आणि विवेक, कोणत्याही गोष्टीला जेव्हा आपण वेळ देतो ना, त्या वेळ देण्यामुळे ती गोष्ट अतिशय उत्तम प्रकारे आपण करू शकतो. मग ही जी विशेष कर्म आपण करतो, याचा फायदा होता, याचा फायदा नव्हता, हे मनानी पेक्षा हृदयाने ठरवलं आणि हृदयाला आनंद झाला आणि मग ती अतिशय संयमाने आणि विवेकाने एखादी कृती आपण ठरवतो. मग ती कृती करण्यासाठी सत्य संकल्प घेण्यासाठी आजचा हा दिवस अतिशय उत्तम आहे, की कोणताही विचार मला करायचा नाही आणि जो केला तो अतिशय कल्याणाचा आहे. हा विवेकाने विचार जर मी करू शकले, खरंच आत्मपरीक्षण आणि सिंहावलोकन. आता एवढं वय झालं आहे, या वयात तरी निदान आपल्याला आत्मपरीक्षण करता यायला पाहिजे. ह्या गोष्टी विचारांनी चांगल्या होत्या, पण त्यासुद्धा माझ्या कल्याणाच्या नाही. कारण आत्मकल्याण हे अगदी वेगळं आहे, जे नैसर्गिकतेकडे नेत आहे. मला स्वतःपासूनच आनंद मिळवायचा आहे, इतरांना मला दाखवण्याची गरज नाही, हा सुद्धा विचार येतो, तोही टाळायचा आहे. सगळं टाळायचं आहे. 10 मिनटं अतिशय शांत संयमाने प्रत्येक विचारांवरती परीक्षण करायचं आहे आणि मग एखादी कृती ठरवायची. मग ती कृती कशी असते, खरंच एखादी जाणीवेनी केलेली कृती आपल्याला किती वेगळ्या पद्धतीचा फायदा देऊ शकते याची कल्पना आपण करू शकणार नाही. मग काय होत आहे, मग ही कृती आपण विचारांनी केल्यामुळे त्या कृतीचे परिणाम काहीही होत, त्यांनी आपल्याला सध्या फरक पडणार नाही. आज मी जे ठरवलं आहे तो मला आत्ता या क्षणी आनंद मिळणार आहे. त्याच्यामुळे याचं जे ध्येय अंतिम आहे, त्या अंतिम ध्येयाकडे माझं लक्ष जात नाही. अंतिम ध्येयाकडे लक्ष न जाता या क्षणी मला आनंद होतोय का त्या कृतीचा, ह्यावरती मी विचार करतो. धीराने संयमाने एखादी गोष्ट जर केली तर त्या कृतीच्या परिणामांपेक्षा ती कृती करत असतानाचा आनंद मला मिळतो. उदाहरणार्थ, आज जर मी संकल्प केला आणि ध्यान करायचं ठरवलं, ध्यान केल्यानंतर मला फायदा होईल हा पहिला प्रश्न. ध्यान केल्यानंतर मला काय फायदा होईल हा विचार आला, सोडून दिला. ध्यान केल्यानंतर फायदा पुढे जाऊन काय होईल, त्याचं ध्येय काय आहे, याचा विचार खरंच आपली बुद्धी करू शकणार आहे का? नाही. तो विचार सोडून दिला. पण ध्यानातच मला आनंद मिळाला, आजच मला सगळं सोडल्याचा आनंद होतोय, असं जर झालं तर त्याचा जो परिणाम आहे त्या परिणामांपेक्षा आताचे जे 10 मिनटं किंवा अर्धा तास आहे तोच मला आनंद मिळतो. हा अमृतकण आहे, ज्या ठिकाणी अमृताची बरसात होणार आहे. कारण चंद्राला आपण साक्षी धरलं आहे, चंद्राला साक्ष धरल्यानंतर अमृताची बरसात तो निश्चित करणार आहे. पण त्यासाठी स्वतःचं मन बाजूला करून हृदयावरती केंद्रित व्हावं लागेल. अशा प्रकारचा संकल्प केल्यानंतर धीर आणि संयम ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी विवेक आहे, त्या ठिकाणी आपल्याला आनंद निश्चित मिळतो. त्याच्या कृतीतच आनंद आहे.
कृतीच्या परिणामावर आनंद नाही. मग ते श्रीकृष्ण गीतेमध्ये तेच म्हणतात आहे की परिणाम माझ्यावरती सोड, कृती तू कर. मग ह्या ध्यानाच्या कृतीमध्ये जर मला आनंद घेता आला तर परिणाम काही हो. आणि सत्य संकल्पाचा त्याच्यावरती बोलणार आहे, त्याचा परिणाम अतिशय उत्तम होणार आहे. कारण त्याचा दाता स्वतः श्रीराम आहे. त्यांनी स्वतः त्याच्यात म्हटलेलं आहे की तुम्ही चांगला संकल्प करा, चांगले परिणाम देण्याची जबाबदारी माझी. तुम्हाला वाटतंय त्यापेक्षाही जास्त चांगले परिणाम देण्याची जबाबदारी माझी आहे. फक्त तुम्ही तशा प्रकारचे विचार सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे आजचा जो संकल्प आहे तो संकल्प विचारांना सोडण्याचा आहे. कोणताही विचार याच्याशी दुसऱ्याचा काहीही संबंध नाही, कशाचाच अट्टहास नाही आहे. आता हा जो संकल्प आपण केला त्यातून मिळणाऱ्या परिणामात आपल्याला कशाचाच अट्टहास नाही. हे पाहिजे ते नको अशा काही अट्टहास नाही, किंवा काय घडणार आहे त्याकडे सुद्धा लक्ष नाही. माझ्या मुलांचं कसं होईल, माझं कसं होईल, माझी तब्येत कशी आहे, हा विचार सध्या मनातून काढूनच टाकायचा आहे. मनातून चांगले विचार फक्त ठेवायचे. चांगले विचार ठेवून त्यावरती चिंतन मनन करून मग परिणामांकडे लक्ष न गेल्यामुळे आपली एखादी गोष्ट करण्याची कृतीच बदलते आणि दृष्टी बदलते. कृती बदलते आणि दृष्टी. हे काम मी कशासाठी करते, की माझ्या आनंदासाठी करते असं जेव्हा माझ्या मनात आलं तर माझीच दृष्टी बदलली ना. कदाचित लोकांना आवडलं नाही, कदाचित त्याच्यातून मला पैसा मिळाला नाही, कदाचित जसे पाहिजे तसे परिणाम मला पुढे मिळाले नाही, पण त्याच्याशी माझा संबंध नाही. कारण मला माझ्यासाठी जे काही करते आहे त्यामध्ये तो आनंद मिळालेला आहे ऑलरेडी. ते पुढे जे मिळेल ते जास्तीच आहे. आता सध्या हे जे करत असताना मला जो मिळतो आहे आनंद, तो आनंद मला पकडायचा आहे. ही दृष्टी मला चंद्र देतो, ही दृष्टी मला मनाचे श्लोक देतात. आणि तेव्हा जर मी ध्यानाला किंवा संकल्पाला 5 मिनटं बसणे म्हणजे सहजता, नैसर्गिकता जर माझ्यामध्ये आली तर त्या नैसर्गिकमध्ये खरंच समाधान आहे. एखाद्या ठिकाणी स्थिर होण्यामध्ये समाधान आहे याचा अनुभव प्रत्येक साधू संतांनी घेतला आहे. आणि तो अनुभव थोडा काय प्रमाणात का होईना आपल्या सगळ्यांना होतो. तर त्याच्यावरच आपण लक्ष केंद्रित करून संकल्प हाच करायचा आहे की 10 मिनिट तरी कमीत कमी स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. काही अंशी विचार थांबतात आणि त्या क्षणी आनंद होतो. मग एकदा का ध्यान समाधी म्हणजे समाधी ही अवस्था आहे, त्या ठिकाणी मला हे नको, मला ते नको, आहे ते छान आहे असं म्हटल्यानंतर त्या क्षणीचा जो आनंद आहे तो अवर्णनीय आनंद आहे. आणि एकदा त्याची चटक लागली माणसाला आनंद मिळवायची की तो 1 मिनिटासाठी मिळाला ना, अरे याच्यात नव्हता. प्राधान्यक्रम कशाला दिला आहे, आपल्या आनंदाला दिला आहे, त्याच्यामुळे त्याच्यात नव्हता. आपण उगीच त्याच्याकडे बघत राहिलो म्हणजे त्याची ती फ्रिक्वेन्सी, त्याचे चांगले विचार येण्याची वेळ वाढते. आणि ती वेळ वाढल्यावर आनंद वाढतो. आणि हा आनंद आपल्याला एकदा कळला की दुसरीकडे तो नाही हे पण कळतं. ते विचार सोडल्यामुळे ज्यात आनंद नव्हता त्यामागे न धावता, कोणत्याही प्रकारचा अट्टहास न करता आहे त्या स्थितीत आनंद घेता येतो. इतकी सहजता आपल्या जीवनामध्ये जर आली तर त्याला वेगळा योग कशाला म्हणायचा. आजकाल कलियुगामध्ये घराच्या बाहेर पडणं ते कितीही चांगलं स्वरूप असो लोकांचं, कितीही चांगला त्यांचा संकल्प भासत असो, वाटत असो, तो संकल्प अतिशय उत्तम आहे. देवस्थानात जा, शाळेमध्ये जा, डॉक्टरांकडे जा, कुठेही चांगले संकल्प असलेल्या शाळा ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी सुद्धा तशाच प्रकारचं वातावरण असेल याची शाश्वती खरंच कलियुगामध्ये कोणी देऊ शकेल का. मग त्याच्या मागे देवस्थानामध्ये त्या सगळ्या त्या गोंधळामध्ये जाऊन स्वतःचं सहजता हरवण्यापेक्षा आज असा संकल्प करायचा आहे की आपण आपल्या स्वतःला सुखी करायचं आहे आणि आपलं स्वतःचं सुखी होणं इतरांच्या कल्याणाचं आहे. हा विचार केल्यानंतर त्या क्षणाचा जो आनंद आपल्याला मिळतो, आणि खरंच आता असं म्हणायला नको पण अशा प्रकारचा आनंद, त्या अनुभव मी पण घेतला आहे की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अट्टहास नाही, कोणत्याही प्रकारची इच्छा लालसा नाही, परिणामांची अपेक्षा नाही, पुढे काय होणार आहे याची घाई नाही. कोणत्याही गोष्टीची घाई जेव्हा संपते माणसाची, त्याच्यावरती एक अभंग घेतला आहे पुढे मी तुकारामांचा, की ज्या ठिकाणी ही लालसा संपते, ज्या ठिकाणी मला वाटतं मग ते सगळं संपतं, त्या ठिकाणी समाधान आहे. आणि एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला असं वाटत असतं की आपण ही गोष्ट पूर्ण केल्यानंतर आनंद मिळतो. मी शिकत असताना असं वाटलं की MSCच्या पार्ट 1 पासून कशाला पहिलीपासूनच, पहिलीत मजा नाही, दुसरीत मजा नाही, तिसरीत मजा नाही, अगदी रखडलेलं आयुष्य काढत MSC पर्यंत झालो. परिणाम हातात आला, अतिशय उत्तम परिणाम हातात आला. पण तो परिणाम किती वेळ टिकला. ज्या परिणामांसाठी मी वयाची 8-10 वर्ष 15 वर्ष जी काय आहे ती घालवली,
तो परिणाम किती वेळ टिकला, मला किती आनंद देऊ शकला. काही दिवसात ते सर्टिफिकेटसुद्धा मला नकोसं होतं, जुनं होतं. त्याला लॅमिनेट करून ठेवावं लागतं, तेव्हा कुठे ते चांगलं दिसतं आपल्याला. नाहीतर त्याच्यात काही अर्थ नाही आहे त्या कागदाला. पण तेच जर पहिल्या दिवसापासून ते शिकत असताना आनंद घेतला असता, तर तो कण माझ्या लक्षात राहिला असता. पण तो विसरून जातो. कारण पूर्णतेत आनंद आहे असं आपल्याला वाटत असतं. काहीतरी गोष्ट पूर्ण झाली की आनंद आहे. आज माझं लग्न झालंय. लग्नानंतर त्या दिवसापासून सुखी होण्यापेक्षा मला मुलं होतील तर. मुलं झाल्यानंतर ती मुलं मोठी झाली तर. मोठी मुलं झाल्यानंतर त्यांना लग्न होतील तर. जेव्हा मला नातू होतील, नातवाची मुंज. हे पूर्ण होतच नाही. त्या पूर्णतेत आनंद शोधत बसण्यापेक्षा आणि ते पूर्ण होणार आहे का? कोणत्या क्षणी आपल्याला काय बघायला मिळेल किंवा काय जीवनात घडेल किंवा लग्न होणार आहे की नाही, मुलं होणार आहे की नाही, हे काहीही माहिती नसताना नुसतं दुसऱ्या गोष्टींच्या आनंदामध्ये मन रमायचा प्रयत्न करतं. मग हे मनाला आज पटवायचं की पूर्णतेमध्ये आनंद नाही. पूर्णतेमध्ये नाही, अपूर्णतेतच आनंद आहे. एखादी गोष्ट पूर्णपणे मिळाली तर आनंद संपतो. जर एखाद्या गोष्टीसाठी आपण आनंदाने प्रयत्न केला, ती गोष्ट आपल्या हातात आली की ती गोष्ट नकोशी होऊ शकते, इतका आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो. कारण हे जग हे माईक आहे. माईक समाधान, ती व्यक्ती आपल्याला मिळाली, ती गोष्ट आपल्याला मिळाली, तो पैसा आपल्याला मिळाला, ते स्थान आपल्याला मिळालं, आनंद संपला. याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतला असेल. काश्मीरला जायचं माझं स्वप्न आहे, परदेशात जायचं माझं स्वप्न आहे. हो आहे. त्याच्यासाठी अगदी पूर्ण प्राधान्यक्रमाने, जसं त्या व्यक्तीने प्राधान्यक्रमाने पैसा जमवला आहे मी, आणि तो पैसा खर्च करून तिथे गेली. काश्मीरला पोहोचल्यानंतर तो जितकं आधी वाटत होतं तेवढा आनंद वाटत नाही. त्याच्यामध्ये रमल्यानंतरचा आनंद पूर्णतेत आनंद नाही, गोडी अपूर्णतेची. कोणतीही गोडी हे मन आपलं मानत नाही. सगळ्यात जास्त मनाला समजवायचं आहे. मनाला म्हणायचं आहे, बाबा रे, तू ज्या पूर्णत्वाच्या शोधाला जातो, ही पूर्णत्व इथे नाहीच. कारण आपणच अपूर्णाचा अंश आहोत ना. आपण अपूर्णाचा अंश आहोत, पण पूर्णाकडे जायचं आहे. तो पूर्ण आहे. ह्या जगामध्ये जे काही आहे ते सगळं अपूर्ण असल्यामुळे कोणतीही गोष्ट ठरवली तर ती पूर्ण झाल्यानंतर आनंद टिकत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आज मनाला पटवली ना, तर मग अपूर्णतेमध्ये गोडी आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा नको परिणाम, नको अट्टहास, नको कोणती कृती करायची. कृतीतूनच आनंद घ्यायचा आहे. अपूर्णतेमध्ये जी काही कृती करतोय त्या कृतीतून जर आनंद घेतला, हे जास्तीचे सल्ला म्हणून सांगत नाही. हा अगदी या सहजतेकडे, नैसर्गिककडे प्रवास आहे आपला, की जितकं आपण नैसर्गिक या नैसर्गिक मनाला, या हृदयाला वेगळं काहीच नको असतं. जे नको आहे ते भासत असतं फक्त. हे हवंय, ते हवंय. हे बुद्धी, हे मन, हे चंचल मन आपल्या मनामध्ये पक्क बसवतं आणि ते मागायच्याच पुढे जातं आणि आपल्याला वाटतं ते मिळालं की आनंद मिळाला. कोणत्याही गोष्टीमध्ये पूर्णत्वात आनंद नाही. लग्न व्हायचं आहे, ह्याच व्यक्तीशी लग्न व्हावं, हो झालं. झाल्यानंतर आनंद टिकला का? अगदी साध्या साध्या गोष्टीत आपण याच्यावरती जर मनन चिंतन केलं तर पूर्णत्वामध्ये, या जगामध्ये आनंद नाही. ते पूर्णत्व भगवंताकडे आहे. भगवंताकडे जर ओढ घेतली तर बाकी मग ती भगवंताची ओढ म्हणजे स्वतःमध्ये नैसर्गिकतेमध्ये येणं. मी आणि भगवंत वेगळे नाही, इथपर्यंत आपण जाऊ शकतो. त्या आनंदाचा जर शोध घ्यायचा असेल तर तो आनंदात रममाण होण्याची शक्यता निश्चित आहे. मग हा अशा प्रकारचा संकल्प जर आज आपण केला, आत्मकल्याणाकडे जाण्याचा जर प्रयत्न केला, याच्यामध्ये कोणता योग आहे, कोणतं पारायण आहे, कोणते ग्रंथ आहे, ही जीवनकला आहे. आणि जीवनकला चंद्राकडून शिकली तर तो किती मोठा आशीर्वाद आपल्याला देणार आहे, यावरती निश्चित खात्री धरावी. आता ही छोटी छोटी गोष्टसुद्धा आपण जर तन्मयतेने केली, मनापासून केली, तर ह्या गोष्टीचा आनंद मिळतो. माझे 170, 200, 500 प्रयोग होतील असा एखादा नट म्हणतो. 500 प्रयोग करण्यासाठी प्रत्येक प्रयोगामध्ये तो आनंद घेतो. आणि असा नट त्यालाच म्हणू, कलाकार ज्याला म्हणू, की त्याचा पहिला प्रयोग आणि शेवटच्या प्रयोगात त्याला सारखाच आनंद जर मिळत असेल, तर मग 500 प्रयोगांच्या परिणामांना तो आनंदाने सामोरा जाईल. पहिल्या दिवशी कसं करून टाकायचं, जसं पहिलीत कसं तसं केलं आणि MScला पोहोचलो तर पहिलीतलाही आनंद गेला. आणि पुढे म्हणतो ना, लहान मुलं असताना जर मी आनंद घेतला असता, छोटे त्यांची बाललीलांचा जर आनंद घेतला असता, तर मी तेव्हा विचार करत बसली, मोठा होणार आहे तो, त्याचं लग्न. ह्या आनंदापेक्षा आताची बाललीला आपण सोडतोय ना. या सगळ्या महत्त्वाच्या घटना जर बघितल्या आपल्या जीवनाकडे, तर संकल्प हा घ्यायचा आहे, कोणताही विचार न करता निर्विकल्प विचार अवस्थेमध्ये जायचं आहे. आणि हेच ब्रह्मांनी केलं आहे, याला अगदी शास्त्राचा आधार आहे.
आपण जो अनुभव घेतो त्याला शास्त्राचा आधार आहे. ते जर बोलत बसलो पुन्हा 1 तास जातील, की ब्रह्माला सुद्धा हेच सांगितलंय, मनाच्या संकल्पांनी म्हणे जग निर्माण झालंय. तो संकल्प समजला आता. मनाचा संकल्प चंद्राला सांगितला आणि चंद्राला सांगितलं, बाबा रे, मला आता अशा पद्धतीची शांती मिळवण्याची इच्छा आहे. मग ह्या कवचातून त्याला आराधना केली आहे आणि तो जर प्रसन्न झाला तर तो जो आनंद, अमृताचा वर्षा, म्हणजे आपण अमर होणार आहे. अमर होणे म्हणजे सततचा आनंद आपल्याला मिळणे आणि सतत आनंद मिळणे, हेच तर आपलं ध्येय आहे. आपलं ध्येय काय दुःख मिळवणे आहे का? मग दुःखाचा पाठलाग करण्यापेक्षा सुखाचा पाठलाग करायचा. नको ते विचार, चांगले ते विचारच नको कोणतेच. जे समोर आलेली कृती करायची, त्यात आनंद घ्यायचा, तो आनंद टिकायचा. तो आनंद कसा टिकेल याची बाकी काळजी घ्यायची. आणि ते घेत असताना आपल्याला जी सहजता येते, आपलं जे हृदय खुश होऊन जातं, त्या हृदयाच्या आनंदातच आपलं खरं आनंद आहे. आता एखादं काम पूर्ण झालं, आता हे करत असताना कृती करतोय आपण. मग कृती केल्यानंतर एखादं काम पूर्ण झालं तर बघा, त्याचा द्विगुणित आनंद होणे या ठिकाणी लागू होतं. कारण मला कृती करत असताना पहिल्या क्षणापासून मी त्या कृतीचा आनंद घेतला. परिणामांकडे लक्ष दिलं नाही. अजिबात परिणाम काय होतील याच्याकडे लक्ष न देता आजपासूनच मी प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला लागली. म्हणजे आजचा क्षण तर मी पकडलाच आहे. असे 2 क्षण 3 क्षण पूर्ण झाल्यावर ती कृती पूर्ण झाली. कृती पूर्ण झाल्यावर परिणाम अतिशय उत्तम आला, नशिबाने आला, तर किती आनंद होईल. आजही आनंद मिळाला, उद्याही आनंद मिळाला, महिनाभर आनंद मिळाला आणि महिन्यानंतर जे काम होतं ते कामही अतिशय उत्तम पद्धतीने देवाच्या साथीने पूर्ण झालं, तर आनंद द्विगुणित आहे. आणि याच्या विरुद्ध घडलं की आपण अतिशय आनंद घेत घेत कृती करत करत गेलो. कारण प्रत्येक वेळी आपलं जीवन 2 भाग आहे, अर्धवर्तुळ. आणि या वर्तुळाला पूर्ण करायचं असेल तर अर्धा हा भाग, अर्धा तो. आधी हो, आधी नाही. या ठिकाणी आपलं असं घडलं आणि घडल्यानंतर 2 कथा त्यासाठी सांगितल्या. असं घडल्यानंतर जर कृती आणि परिणाम आपल्याला हवा तसा झाला नाही, तर बाकी त्रास जो होतो तो किती वेळ होणार आहे. आपण तो त्रास किती वेळ, जो अगदीच होत होता सुरुवातीपासून जो त्रास करून घेतला, त्यापेक्षा काम न झाल्यानंतरचा झालेला त्रास किती वेळ टिकला, किती वेळ टिकेल. लागलीच मन आपलं म्हणेल, इतके कष्ट आपण घेतले ते काही वाया नाही गेले. आपल्याला पुढे कधी ना कधी या गोष्टीतून फायदा होईल, म्हणजे त्या दुःखातून आपण सावरू शकतो. हा जो सत्य संकल्प आहे, याचा दाता श्रीराम आहे. याचं कारण आता आपण आलो आहे अध्यात्माकडे. हे झालं सहज लीला. अरे, वेळ संपत आली. 2 भागात घ्यावं लागतंय की काय. आणि मग अध्यात्मामध्ये जेव्हा आलो, तेव्हा आपल्या गीतेतली पहिली ओवी आहे, गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझिया गुणे. अर्जुन म्हणतोय भगवंतांना, पहिली ओवी नाही हा, गीतेमधली ओवी म्हणते फक्त मी, ज्ञानेश्वरीतली, की गुंतलो होतो अर्जुन गुणे. अर्जुन म्हणून गुंतलो होतो मी अर्जुन आहे असं मला जेव्हा वाटत होतं, त्यामुळे माझी गुंतवणूक होती, गुंतलो होतो याचं. पण जसं मी म्हटलं की मुक्त झालो तुझिया गुणे, जसं म्हटलं तू आहे, करता तू आहे, करता कर्माचा तू माझ्या सगळ्या गोष्टींचा दाता, करता, करविता तू आहे, असं जेव्हा म्हटलं, त्यावेळी बाकी निश्चित असं झालं की आनंद मिळाला. म्हणजे या कृतीमध्ये पूर्णतेमध्ये आनंद नाही. पूर्णतेमध्ये आनंद ही महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला कळली, की पूर्ण एखादी गोष्ट करायची आहे, पूर्ण केल्यानंतर तो आनंद मिळत नाही, ते पूर्णत्व भगवंताकडे आहे. मग मी मुक्त झालो केव्हा, मुक्त झालो तुझिया गुणे. हे जे सगळं फळ आहे, ही जी कृती आहे, मी माझ्या मनापासून चांगलं केलं, पण त्याचं फळ देण्याची जबाबदारी तुझी आहे आणि तू माझा आहे. त्यामुळे तू माझं वाईट काही करू शकत नाही. मग वाईट होणार नाही आहे माझं, कारण करता करविता तू आहे, हे जेव्हा कळलं, तेव्हा अर्जुन म्हणतोय, गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझिया गुणे. जसा मी माझ्यामुळे अडकलो होतो, तसा तुझ्यामुळे मी मुक्त झालो. मीपणाचा नाश आणि मीपणाची जाणीव, अशा प्रकारचा जो मी आहे, जे मला वाटतं हे केल्याने होईल, ते केल्याने, ते संपलं. आजचा संकल्प करत असताना आपण हे सांगू शकतो, जे मला वाटतं ते सगळं संपलं आहे. माझं तर अभंगच राहिला आहे आजचा. 2 अभंगांवरती बोलायचं आहे, पण मीपणाचा नाश आणि मीपणाची जाणीव. मग त्यासाठी आता आपण थांबावं लागतं आहे, कारण की वेळ झालेली आहे. पण मी हां, आवाहनं न जानामि तवार्चन, पूजां चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.